गुड मॉर्निंग एव्हरीवन. एकंदरीत तुमचा मोरल फक्त मी माझा मोरल तर डाऊन नाही करू शकत पहिल्याच लेक्चरला, राईट? सो लेट स्टार्ट एम्प्लॉईज मोरल. इन लास्ट lecture we will discuss about what is the employees moral and its feature, right? So basically employees moral, it is the state of mind and behavior and willingness of the employees to do a particular job. म्हणजे एखादा जॉब करताना एम्प्लॉईज किती ऍक्टिव्ह आहे. ओके, एम्प्लॉईचा विलिंगनेस किती महत्वाचा आहे त्याला आपण एम्प्लॉईज मोरल म्हणतो. लाईक एम्प्लॉईज बिहेवियर कसं आहे, त्याचं परसेप्शन कसं आहे, त्याचा ऍटिट्यूड कसा आहे. दीज आर द एम्प्लॉईज मोरल. ओके, सो एम्प्लॉईज मोरल इन शॉर्ट, एम्प्लॉईज मोरल इट इज द स्टेट ऑफ माइंड. एक वर्ड लक्षात ठेवा, एम्प्लॉईज मोरल इट इज द स्टेट ऑफ माइंड और विलिंगनेस टू डू वर्क. ओके, तुमची इच्छा, त्याला आपण एम्प्लॉईज मोरल, एम्प्लॉईज मोराल असं आपण म्हणतो. मग हा एम्प्लॉईजचा मोरल इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला कोणते फॅक्टरचा अभ्यास करावा लागेल माहित तरी हवं ना. की सपोज मला तुमचा मोरल काय करायचंय, जागा करायचं, तर मला आधी माहित असलं पाहिजे की तुम्हाला कोणता फॅक्टर प्रोव्हाइड केल्यानंतर तुमचा मोरल जास्त इन्क्रीज होऊ शकतो आणि कोणत्या फॅक्टरमुळे जेव्हा मी असं काही बोलेन ज्यामुळे तुमचा मोरल डाऊन होईल. असे असू शकते ना की माझ्या स्पीच मधून किंवा मी बोलताना एखादा वर्ड यूज केला ज्याच्यामुळे तुमचा मोरल डाऊनही होऊ शकतो, असं असतं. तर अशा वेळी मला काही फॅक्टरचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच बेसवरती आपण आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग एम्प्लॉईज मोरल. सो फर्स्ट पॉइंट इज द ऑर्गनायझेशन. The first factor affecting employees' moral is the organization itself. म्हणजे स्वतः ऑर्गनायझेशन काय करते तर एम्प्लॉईच्या मोरल वरती डिरेक्टली इन्फ्लुएन्स करते. The goals of organization influence the attitude of the employees greatly. जसं आपण म्हणतो की सगळ्याच ठिकाणी आपलं बिहेवियर सेम असतं का हो? नाही. सो सिंपली जर एक एक्झाम्पल घेतलं तर आपण एखाद्या स्टोअर मध्ये गेलो, किराणा मालाच्या दुकानात एखादी वस्तू घ्यायची, आपण तिथे गेल्यानंतर आपलं बिहेवियर थोडस चेक करायचं. आपण जातो, चला मला एखादी वस्तू घ्यायची, आपण घेतली आणि आलो. आणि सेम आपण एखाद्या ज्वेलरी शॉप मध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण सेम ऍटिट्यूड मध्ये जातो का ज्वेलरी शॉप मध्ये? एखाद्या मोठ्या मॉल मध्ये जेव्हा आपण जातो, एंटर करतो, तेव्हा आपला सेम ऍटिट्यूड, सेम बिहेवियर, सेम बॉडी लँग्वेज, सेम पोस्चर, सेम ड्रेसिंग स्टाईल असते का? नाही. That means organization itself, it is the directly influence on employees moral like increasing or decreasing. जर तुमच्या ऑर्गनायझेशन एक पॉप्युलर आहे, ज्याचं गुडविल छान आहे, ज्याच्यामध्ये डिसिप्लिन आहे, तिथे तुमचं एम्प्लॉईज मोरल काय असणार आहे हो? ओबियसली हाय असणार आहे. जर ऑर्गनायझेशनला स्वतःच एक डिसिप्लिन आहे किंवा ती ऑर्गनायझेशन मोठी आहे, तसं नावलौकिक आहे, गुडविल आहे, रेप्युटेड आहे, तर तिथे एंटर करताना आपला मोरल हा नेहमी आपण हाय ठेवतो. आणि अशी एक ऑर्गनायझेशन आहे जिथे कोणाला काही घेणं देणं नाहीये, सगळे आपापल्या कामामध्ये बिझी आहेत, फारसं ह्युमन रिलेशन नाहीये, तिथे जाताना आपण काही काही फरक पडेल का? राईट ना, की आपण गेलो काय आणि नाही गेलो काय, काय फरक पडणार आहे? तेव्हा आपला मोरल काय असेल? अरे बोला. लो असणार आहे. म्हणजे डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशनल रेप्युटेशन, गुडविल. ओके, इट इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन एम्प्लॉईज मोरल. फर्स्ट पॉइंट क्लिअर. सिंपली सांगायचं, गुडविल जर बेटर असेल एम्प्लॉईज मोरल हाय असेल, देन गुडविल जर लो असेल एम्प्लॉईज मोरल हा लो असणार आहे. क्लिअर फर्स्ट पॉइंट. सेकंड, नेचर ऑफ वर्क. नेचर ऑफ वर्क. The nature of work of employees is expected to perform also affect his attitude towards the job as well as his moral. तर नेचर ऑफ वर्क मुळे सुद्धा काय होतं की आपला मोरल हा इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज होतो. ओके, सो द नेचर ऑफ वर्क ऑफ द एम्प्लॉईज इज एक्सपेक्टेड टू परफॉर्म also affect his attitude towards the job as well as his moral. तुम्हाला काय वाटतं तुमच्या क्लासमध्ये शिकवताना सगळ्यांचा मोरल टीचरचा काय असेल हो? काय वाटतं? तुमच्या बिहेवियर वरून काय वाटतं? तुमच्या क्लासमध्ये शिकवताना टीचरचा मोरल काय असेल? नेचर ऑफ वर्क आहे ना, कंडक्टिंग लेक्चर, इट्स लाईक द नेचर ऑफ जॉब. टीचिंग इज अ नेचर ऑफ जॉब. देन जर लेक्चर कंडक्ट करताना कम्पेअर करा क्लास सोबत. प्रॅक्टिकल तुमच्या क्लासमध्ये
सपोज मी शिकवते, सिद्धी मॅडम शिकवतायत, श्रद्धा मॅडम शिकवतायत, राजपूरकर मॅडम शिकवतायत. तर तुमच्या क्लासमध्ये शिकवताना त्या टीचरचा मोरल कसा असला पाहिजे, काय असायला हवा, काय असेल, तेवढा तरी स्वतःवर कॉन्फिडन्स असायला हरकत नाही ना? काय वाटतं? चांगला असायला हरकत नाही. नाही काय बोला. हरकत नाही ना, असायला हवं की तुम्ही सगळे चांगले आहात असं मला वाटतंय. तुम्हाला नाही वाटत आहे? आता वाटतं मला क्लास छान आहे. मला असं वाटतं ना की माझा टीआय तुमचा क्लास छान आहे, म्हणजे मुलं चांगली आहेत, हुशार आहेत, सिन्सिअर आहेत, कॉन्सन्ट्रेट करतायत, है ना? हुशार आहात तुम्ही, जरी तुम्हाला तुमची व्हॅल्यू नसेल, ती मला आहे हो. सिरियसली. अँड देन बघा, यांना जोक वाटायला लागले. हा जॉब नाहीये, सिरियस. ऍज कम्पेअर टू अदर क्लास, ह्या क्लासमध्ये प्रत्येक टीचरचा एक पॉझिटिव्ह वाईब आहे. म्हणजे प्रत्येक टीचर बाहेर येताना भेटते नाही, भले तुम्हाला समजू दे नाही समजू दे, पण टीचरचा म्हणून हाय असतो, ऑलवेज हाय. पण एक सॅटिस्फॅक्शन मिळतं तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर की नाही, मुलांना आय कॉन्टॅक्ट वरून, तुमच्या बिहेवियर वरून, तुमच्या रिॲक्शन वरून लक्षात येतं की आम्ही जे काही शिकवतोय ते तुम्हाला समजतं. राईट. काही क्लासमध्ये असे असतात, आता सेकंड लेक्चरला मी जाणार आहे, क्लासचं नाव नको डिस्क्लोज करायला. है ना? असे सगळे. काय म्हटलं, सेकंड लेक्चर आहे की थेरीचं लेक्चर असल्यामुळे असं होतंय. अकाउंटचं लेक्चर जनरली सगळ्यांना आवडतं, पण थेरीच्या लेक्चरला सगळेच बोर होतात, है ना? तर थेरीच्या लेक्चरमुळे कंटाळा येतोय की काय, हे काही कळतच नाही. तरीही काही कळत नाही त्यांना, म्हणजे जोक केलेला पण कळत नाही, काहीच नाही कळत, असे शांत बसलेले. आणि नंबर ऑफ स्टुडंट जास्त भरपूर आहेत क्लासमध्ये. हा, त्यामुळे सगळे असे शांत बसलेले होतात. नो म्हणजे हे पण नाही की नो कंप्लेंट, नो डिमांड, नो रिॲक्शन. असं एका मोड मध्ये असतात. आणि मग त्यांना असं मध्ये मध्ये जोक करून सारखं जागं करायला. तसं तुमच्या क्लासला जागा नाही करायला लागत बिलकुल, की तुम्ही थोडे तरी कॉन्सन्ट्रेशन करताय. म्हणजेच काय, नेचर ऑफ जॉब. आता हा जॉब मला असं वाटतं की नाही, तुम्हाला असं वाटलं का की मी ह्या क्लासमध्ये आल्यानंतर माझा मोरल जास्त असतो? तुम्हाला वाटलं नाही, पण मला माहित होतं की आपण जेव्हा ह्या क्लासमध्ये येतो तेव्हा आपला मोरल जास्त असतो. म्हणजे सॅटिस्फॅक्शन लेवल ही कशी आहे, जास्त आहे. का जास्त आहे? कारण तुमचं बिहेवियर पॉझिटिव्ह आहे, तुमची अंडरस्टँडिंग लेवल जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर क्लासेस. ऑब्विसली तुमचं एज पण त्यांच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे, त्यामुळं रिॲक्शन कपॅबिलिटी किंवा अंडरस्टँडिंग कपॅबिलिटी ह्या जास्त असणार आहे. त्यामुळे आम्हाला पण त्या एक वाईब मिळतात की नाही, आपण जे काही शिकवतोय ते यांना समजतंय. हो, व्हेरी गुड. चलो, दॅट मीन्स नेचर ऑफ जॉब, की आपण जे काही करतोय त्याच्यामधून आपल्याला सॅटिस्फॅक्शन जर मिळालं तर एम्प्लॉईज मोरल हाय असेल. आणि आपण जे काम करतोय, जसं तुम्ही कसं काय करताय तिसऱ्या चौथ्या लेक्चरला, तुमचा मोरल, तुम्ही म्हणणार कन्सिस्टंटली आमचा मोरल सेमच असतो पहिल्या लेक्चर पासून चौथ्या लेक्चर पर्यंत. सेम असतो का हो? पहिल्या लेक्चरला थोडासा असेल, डिपेंड्स ऑन लेक्चर बेसिकली, की लेक्चर कोणतं आहे याच्यावरती पण असतं ना. की एखादं लेक्चर आवडीचं असेल तर तुमचा मोरल जास्त असतो, एखादं लेक्चर बिलकुल आवडणार नसेल तर त्या लेक्चरचा मोरल हा डाऊन असतो. दॅट मीन्स नेचर ऑफ वर्क, ऍटमॉस्फिअर, वर्क कंडिशन, देन तुमचा ग्रुप, जसं काल सांगितलं की तुमचे फ्रेंड सगळे क्लासमध्ये असतील तर तुमचा मोरल हा हाय असणार आहे. फ्रेंड कोणीच नाही आणि मी कधीच कॉन्सन्ट्रेट करत नाही, मॅडमना माझ्याकडे बघून शिकवायला लागतं, अशा वेळी मोरल तर काय घाबरेलच ना, मग काय करायचं, नेमकं इन्क्रीज व्हायचं की डिक्रीज व्हायचं, अशा टाईप पण होऊ शकतो. दॅट मीन्स नेचर ऑफ जॉब. क्लिअर? सेकंड कॉन्सेप्ट, नेचर ऑफ जॉब. The example देऊ, एक्सप्रेस करू. Next, concept of self. How an employees look at him. The self concept also influence the employee's moral. For example, the moral of a person who have self-confidence or who enjoy good mental and physical health is greatly high as compared to those who lack of self-confidence or suffer from poor physical or mental health. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी तुम्हाला काल मी कोणते दोन टाइप्स सांगितले ज्याच्यामुळे आपली मोटिवेशन इन्क्रीज होतं, मोरल इन्क्रीज होत असतो. दोन टाइप्स सांगितले, एक इंट्रिन्सिक आणि एक एक्सट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे काय सांगितलं होतं, जेव्हा स्वतः एम्प्लॉई खुद से मोटिवेट होगा, अरे, और एक्सट्रिन्सिक जब संदीप महेश्वरी का वीडियो देखेगा एंड मोटिवेट हो जाएगा. राइट? So intrinsic and extrinsic motivation
also influence on employees high or low moral. जर तो एम्प्लॉई सेल्फ कॉन्फिडंट आहे, तसं थोडंसं एक्झाम्पल घ्यायचं, आपल्याला सकाळी कॉलेजला जायचंय आणि आपण स्वतः उठतोय आणि तयार होतोय आणि कॉलेजला वेळेत येतोय, तर आपण सेल्फ कॉन्फिडंट आहोत, आपल्याला जायचंय आणि घरचे अरे जा रे उठ रे लेक्चर आहे ना रे, जायचंय की नाही तुला कॉलेजला, असं करून करून तुम्हाला जेव्हा उठवतात तेव्हा आपला सेल्फ कॉन्फिडन्स, मोरल, फिजिकल, मेंटल हेल्थ कशी असते, वीक असते, राईट. दॅट मीन्स तुमची फिजिकल मेंटल हेल्थ कशी आहे याच्यावरून एम्प्लॉईज मोरल हा जास्त किंवा कमी असू शकतो. मला सांगा आता सेल्फ कॉन्फिडन्स जर जास्त असेल तर एम्प्लॉईज मोरल हाय असणार. सेल्फ कॉन्फिडन्स, फिजिकल अँड मेंटल हेल्थ जर वीक असेल तर एम्प्लॉईज मोरल वीक असेल, लो असेल. क्लिअर. नेक्स्ट, the level of satisfaction, how the employees personal need are satisfied can significantly influence their moral. एक ते हास्य जत्रेचं एक स्किट आहे बघा, ते कोणी बघितलं असेल. हास्य जत्रा कोण कोण बघतो हास्य जत्रा? कधीतरी बघायचा टाइमपास. आपल्या बिझी लाईफ म्हणून थोडस हसण्यासाठी सुद्धा आपल्याला कारण लागतात ना, बघायचा टाइमपास म्हणून कधीतरी. माइंड एकदम फ्रेश आहे. जर आवडत असेल तर त्यांना मराठी वगैरे समजतं. मराठी मराठी समजतं ना. हा हा अक्षदा, मराठी समजत असेल तर हास्यचित्र बघायला काय हरकत. तर असं कोणतं स्किट आहे त्याचं असं आपण गंभीर होऊन बघत बसलो, काय चाललंय काय कळत नाहीये, नुसते हसवायचा प्रयत्न करते पण मला काय हसायला येते, असं नाही होत. तर आपण थोडं तरी एन्जॉय करतो कोणतेही. मग काही जण ते कपिल शर्माचा शो बघतात, काही जण हास्यचित्र बघतात. ओके. ते तर इथे प्रत्येकाची लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन ही कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. Then, how the employee's personal need are satisfied can be significantly influence the moral. So, salary and fringe benefits, DA rate, allowances may affect the employee's moral in a positive or negative manner. जसं तुम्हाला माहिती आहे की काही लोकांना खूप सारा पे स्केल जरी असलं तरी सुद्धा ते डिससॅटिस्फाय असतात. असे आपल्या आजूबाजूला लोक बघतो की नाही आपण, खूप सारं पेमेंट आहे, खूप सारा फॅसिलिटी आहे, बट ते ऑलवेज डिससॅटिस्फाय पर्सन. आणि काही अशी एक कॅटेगरी असते त्यांच्याकडे फार काही नसतं, बट ते ऑलवेज पॉझिटिव्ह अँड मोटिवेटेड. जसं माझ्यासारखं म्हणजे टीचरसारखे ऑलवेज पॉझिटिव्ह अँड मोटिवेटेड. म्हणजेच लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन ही आपण ठरवतो ना, की मी कोणत्या लेवलला सॅटिस्फाय आहे. जसं आपण म्हणतो कोणत्या दोन गोष्टीमुळे आपण नेहमी दोन गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपल्याला नेहमी हव्याशा वाटतात, अशा कोणत्या आहेत सांगा. खूप विचार करून सांगा. अशा दोनच गोष्टी आहेत ज्या कितीही वाढल्या ना तरी आपल्याला अजून हवेत असं वाटतं. क्लॅप 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 फॉर हर्षदा. किती, हा चला 4 प्रॉब्लेम बघितलेले आहेत, आता 5वा बघायची गरज नाहीये. ओके. असं म्हणून कधीतरी बुक ठेवला असतील, 5 प्रॉब्लेमचा अभ्यास केला, अजून 10 प्रॉब्लेमचा अभ्यास करायचा ज्ञान वाढवण्यासाठी. हा हा अच्छा. तरी तरी आपलं असं असतं की अरे स्टडी करायला कोणाला आवडतोय, शिकायला आवडतात. ओके बरं ठीक आहे. असे किती जण आहेत तुम्हाला, मला कम्फर्ट मिळालं ना की काय करण्याला, मला वाटतं सगळेच एन्जॉय करतील ना, है ना. ते किती जोक करा पण याला काय हसता येते हो आपल्याला. ओ माझ्या बद्दल पण एकदा टाळ्या. देन सॅलरी, फिंग बेनिफिट अँड अदर. अरे हा सांगायचं तुमच्या लक्षात येत नाही दोन गोष्टी अशा कोणत्या आहेत ज्या आपल्याला नेहमी हव्याच्या वाटतात. थोडस मॅच्युअर होऊन विचार करा, मॅच्युअर आहात तुम्ही. पैसे पैसे नाही, बस झाले नो पैसे मला असं आपण म्हणतो. अजून विचार करा, आता थोडेसे पैसा वगैरे मिळालाय, सगळं आहे आपल्याकडे, अजून आपल्याला फार काय आवडतं सगळं. विचार करा थोडस.
आता तर मॅच्युअर आहात, आता अजून थोडेसे पुढे गेलेले आहात. हा, अजून तुम्हाला काय आवडतं? तुलाच विचारायला पाहिजे, तुला अजून काय आवडतं, अजून काय करायला? आता काय, आता बोल ना, अरे तुझ्याकडूनच आन्सर अपेक्षित आहे मला. असं कसं समजत नाही? हा, माणसाला प्रेम आणि पैसे ह्या दोन गोष्टी जितक्या मिळतील ना तेवढं आपल्याला कमी वाटतं. प्रेम इन द सेन्स आपल्या लाईफ पार्टनरचं असू दे किंवा आपल्या फॅमिलीचं असू दे, आपल्या फ्रेंड सोबतचं असू दे, आपलं खूप कौतुक केलं तर ए चे 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 चे, कौतुक नको करू, मग कसं तरी होतं. असं आपण म्हणतो का? आई आपली खूप लाड करते, आपण म्हणतो नको बस झालं, आज एवढं बस आहे. असं म्हणते तू तर एक्सेप्शनल कॅरेक्टर. तर असू शकतेस. मग ह्या दोन गोष्टीवरून आपलं सॅटिस्फॅक्शन होत नाही, बट बाकीच्या गोष्टी ना आपण डिसाईड करतो की माझी सॅटिस्फॅक्शन लेवल आहे. म्हणजे जनरली असं बरेच लोक म्हणतात बघा, मोठमोठे जे खूप मोठी लोक आहेत ते पण म्हणून गेलेली आहेत की समाधान हे आपल्यावरती डिपेंड्स असतं, आपल्या मानण्यावरती डिपेंड्स असतं, सुख हे आपल्या मानण्यावरती डिपेंड्स असतं. नाहीतर आता आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडमध्ये काय स्टोरी चालू आहे किंवा त्यांचं स्टेटस काय आहे, त्यांची म्हणजे लाईफ कशा पद्धतीने चालू आहे आणि आपलं कसं चालू आहे. म्हणजे आपण आपलं सॅटिस्फॅक्शन हे डिसाईड करतो, आपण आपल्या सॅटिस्फॅक्शन लेवल ह्या डिसाईड करतो. सो काही एम्प्लॉईज तुम्हाला असेही भेटतील की ज्यांना आपण फ्रेंड बेनिफिट देतोय, डीए देतोय, इन्सेंटिव्ह देतोय, बोनस देतोय, बट दे आर ऑल्सो डिससॅटिस्फाईड, डिसमोटिवेटेड, देन त्यांचा मोरल हा डाऊन असतो. काही एम्प्लॉईज असे असतील की नाही मला इतके बेनिफिट्स दिला, आय एम सॅटिस्फाईड, अशी एक कॅटेगरी तुम्हाला बघायला मिळेल. सो लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन एम्प्लॉईज हाय अँड लो मोड. क्लिअर? नेक्स्ट इज द लिडरशिप. The action of manager have a strongly influence on the moral of the workforce. Fair treatment, equitable reward, and recognition for good work affect moral greatly. And workers feel comfortable when they work under the caring leader rather than working under the authoritarian, dictatorial, and dominating leader. म्हणजे आपल्याला कोणाच्या अंडर काम करायला आवडेल? लीडरशिप, तुम्ही ज्याच्या अंडर तुम्ही काम करताय तो लीडर कसा असला पाहिजे? कोऑपरेटिव्ह असला पाहिजे, थोडासा केअरिंग असला पाहिजे. अशा लीडर सोबत काम करताना आपला मोरल काय असणार आहे? हाय असणार आहे. ओके. आणि असा एखादा लीडर आहे जो लीडर कसा आहे? डिक्टोरियल आहे किंवा एक स्टाईल आहेत लिडरशिपच्या पुढे आहेत की झालेली तुम्हाला आठवत नाही मला, झालेले आहेत ना लास्ट इयरला. त्याच्यामध्ये आपण डेमोक्रॅटिक बघितलं होतं, त्याच्यानंतर पॅटर्नलिस्टिक, लायझी फेअर बघितलं होतं, ॲटोक्रॅटिक होतं, ब्युरोक्रॅटिक होतं. ह्या वेगवेगळ्या स्टाईल आहेत लिडरशिपच्या. तर लीडर कोणत्या कॅटेगरीचा आहे याच्यावरून सुद्धा आपला मोरल हा इन्क्रीज किंवा डिक्रीज हा होऊ शकतो. तर थोडा तो पनिशेबल असेल किंवा रफ लँग्वेज यूज करणारा असेल, थोडा रूड बिहेव करणारा असेल तर आपला मोरल काय होतो? लो. ओके, व्हॉट हॅपन? चलो नेक्स्ट, वर्किंग कंडिशन. Moral is directly correlated to the condition in the workplace. Then clean, safe, comfortable and pleasant work condition are moral boosters. जर तुम्हाला एक प्रॉपर वर्किंग कंडिशन दिली तर डेफिनेटली तुमचा मोरल काय होणार आहे? तर इन्क्रीज होणार आहे. जर प्रॉपर वर्किंग कंडिशन इन द सेन्स सिम्पली लाईट फॅन आहे, व्हेंटिलेशन आहे, देन इमिजिएट कॅन्टीन फॅसिलिटी आहे, देन वॉशरूम फॅसिलिटी आहे, दीज आर पार्ट ऑफ वर्किंग कंडिशन. आणि हे सगळं तुम्हाला काय असतं तर तुम्ही काय करता तर इतक्या तरी मिनिमम फॅसिलिटी आम्हाला मिळाल्या पाहिजे, देन आपला मोरल नॉर्मल. जर हाय मिळाल्या तर आपण काय करतो? आपला मोरल थोडासा इन्क्रीज होतो. देन थोड्याशा लो मिळाल्या तर अगेन आपण डिससॅटिस्फाय होतो, आपला मोरल हा लो होतो. क्लिअर? देन एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. एक्सटर्नल इन्फ्लुएन्स कॅन अफेक्ट एम्प्लॉईज मोरल. जसं आपण म्हणतोय ना की संगतीचा परिणाम जास्त होतो. आपण कोणाच्या सोबत आहोत, आपले फ्रेंड सर्कल कसे आहेत है ना, त्यावर किती हसायला लावलं सगळ्यांना. माझी संगत ही असल्यामुळे माझ्या लाईफ मध्ये काय होत नाहीये चांगलं, असं वाटत असेल ना? नाही, फॉर एक्झाम्पल वेन द मार्केट शेअर ऑफ द कंपनी. बरं लिसर, सगळ्यांनी आपापली संगत आठवू नका लगेच की माझ्या संगतमुळे काय झालेलं आहे, हा कुणाला किती हेल्प झालेली आहे, असं नको. When external influence is a directly influence on employees' moral,
जर आपले फ्रेंड असे आहेत की अरे नाही तुम्ही करू शकता, देन आपण सगळे मिळून करू, तर आपला मोरल हा नेहमी हाय असतो. तर आपले फ्रेंडच असे आहेत की कशाला करायचं, काय पास झालाच बस झालं, अशा कॅटेगरीचे जर स्टुडंट असतील, कशाला टेन्शन घेतोय, माझे पण 2 विषय गेले, तुझा एकच गेलाय. देन आपला मोरल एक्सटर्नल इन्फ्लुएन्स वरती काय असणार आहे, तर डिपेंडेबल असणार आहे. Clear? Last, communication. A company has many level of communication from management to employees, between department, between management group, and between individual employees. The moral maintain communication line need to remain open and important information need to deliver the timely fashion. Improper communication or lack of communication can lead to lower moral of the employees. म्हणजे बेसिकली आपल्याला कम्युनिकेट ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या झाल्याच नाही, तरी सुद्धा आपला मोरल काय होऊ शकतो, डाऊन होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तर तुमची एक्झाम 18 तारखेला आहे, मी तुम्हाला टाइम टेबल वगैरे काही पाठवलं नाही, देन त्याच्यानंतर तुम्ही कुठे बघितलं नाही, आणि 15 तारखेला लक्षात आलं तुमच्या हे अरे काय 18 तारखेला एक्झाम. म्हणजे जे टॉपरवाले क्लासमधले आहेत त्यांचा मोरल नाही नाही आता 18ला एक्झाम आहे, मी लगेच जाऊन पेपर देऊ शकतो, असणार आहे का हो त्यांचा मोरल हाय? कारण लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे कॉन्फिडंट पीपल सुद्धा त्यांचा मोरल सुद्धा काय होऊ शकतो, तर लो होऊ शकतो. ओके, दॅट इज वाय कम्युनिकेशन बिटवीन एम्प्लॉयर्स, एम्प्लॉईज, देन ग्रुप, देन इंडिव्हिज्युअल, ह्या प्रत्येकामध्ये किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये हे इफेक्टिव्ह असेल, देन एम्प्लॉईज मोरल हा हाय असू शकतो. जर लॅक ऑफ कम्युनिकेशन असेल तर एम्प्लॉईज मोरल हा डाऊन असू शकतो. क्लिअर एम्प्लॉईज मोरल? नक्की. वेल, चला आपण थांबूया. मेजर्स, आता हे एम्प्लॉईज मोरल कसे मेजर करायचे, वी विल कंटिन्यू टुमॉरो. थँक्यू.